तर काल आला होता बेबीचा मामा, कारण त्याची केसांची बट कापायची होती आणि आज तिचं जावळ काढायचं होतं. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. तर आज आहे आपला डे 52 आणि मी हा व्हिडिओ म्हणजे हा व्हॉईस मी रेकॉर्ड करते ट्रेनमध्ये, कारण दिवसभर मला काहीच वेळ भेटला नाही. अचानक तात्काळचं तिकीट आमचं कन्फर्म झालं जाण्यासाठी आणि सो म्हणजे जिकडे पोस्टिंग आहे आता आम्ही तिकडे निघाले जाण्यासाठी. फॅमिली क्वार्टर्स पण मिळाले. सो आणि डेली रुटीनप्रमाणे मी सकाळी उठले आणि खूप कमी आवाजात, आय थिंक हा व्हॉईस रेकॉर्ड होत असेल, बट आज तर असंच रेकॉर्ड करावे लागेल कारण ट्रेनमध्ये खूप थोडीशी ट्रेन थांबली तेव्हा मी रेकॉर्ड करते 11च्या नंतर. सो मी सकाळी उठले, एक्सरसाइज वगैरे केली आणि एक्सरसाइज करूपर्यंत बेबीची पण चळवळ चालू झाली होती, कारण ती पण आय थिंक झोपक्यात उठणारच होती. तिची चालू झाली होती हालचाल, तिची पण छान रात्रभर झोप झाली होती आणि सो मी सकाळी घेतलं अंगण वगैरे झाडायला, बॅग पॅकिंग करायच्या होत्या. सो सकाळची कामं उरकून घेतली. लग्नाआधी कसं असतं, आपण कुठं जायचं असतं बॅग पॅकिंग आदल्या दिवशी किंवा सगळं तेवढंच काम करत बसतो, बाकी काही करत नाही. खाणं असंच चालू असतं. पण सासरी असले की आपल्या आधी सर्व घरातली कामं उरकून मगच आपलं करावं लागतं. बेबीचं करायचं, सर्व बघूनच करायला लागतं. त्यानंतर सकाळी छान नेचरचा मी व्हिडिओ रेकॉर्ड केला. खूप छान सुंदर वाटत होतं. गावाकडे असं छान हिरवळ असेल, निवांत एकदम छान पक्ष्यांचा सकाळचा आवाज खूप छान वाटतो. आणि सर्व आवरंत्र आले होते माझे मामा बेबीचे जावळ काढण्यासाठी आपल्या पारंपरिक पद्धतीने. आणि तर ती अजिबात रडत नव्हती. आय थिंक ते मशीनने काढतं त्यामुळे तुम्हाला मजा वाटत होती. त्यानंतर आज त्यात माझा इंटरव्ह्यू पण होता, सो मी इंटरव्ह्यू दिला आणि त्यानंतर बॅग पॅकिंगला स्टार्ट केली. तर संध्याकाळी डायरेक्ट व्हिडिओ रेकॉर्ड केला सर्व बॅग पॅक करून. किती बॅग घेतल्या तरी, ट्रॉलीज घेतल्या तरी आपल्या इंडियामध्ये आपण पिशव्या सो संध्याकाळी गाडी केली आणि स्टेशनकडे जाण्यासाठी. तर आज सर्वजण सोडवायला येणार होते. माझी मोठी मम्मी, सासू सासरे, एक आत्या सासू, त्यानंतर माझ्या मम्मीला पण येणार होत्या. माझी मम्मी, काकाची मुलगी, ब्रदर्स पण आले होते आणि सर्वजण सोडायला आले तेव्हा छान वाटत होतं. सर्वांनी बॅग ठेवण्यासाठी खूप मदत केली. सो असं होतं माझं आजचं डे. थँक्यू फॉर वॉचिंग.